आज मी तुम्हाला काही माझी गच्चीवरची बाग न दाखवता आज मी तुम्हाला माझ्या गावाकडली आहे ना डाळिंबाची बाग आणि आमचे चिक्कूचं झाड दाखवणार आहे। तर आज मी माझ्या गावी आलेले आहे, म्हणजे माझ्या सासरी उरुळी कांचनला। तर आमच्या आहे ना गावी आमच्या डाळिंबाच्या बागा आहेत। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याआधी आहे ना आमच्या घरासमोरच आम्ही दारासमोर आहे ना चिक्कूचं झाड लावलेलं आहे। हे आमचं गावाकडलं घर आहे आणि दारासमोरच आम्ही ना चिक्कूचं झाड लावलेलं आहे। तर ते झाड इतकं गच्च भरले, फुल चिक्कू आलेले आहेत त्याला आणि खूप उंच झाड आहे। एकच झाड आहे पण त्याला इतके चिक्कू लागलेले आहेत ना का विचारूच नका। पानं कमी आणि चिक्कू जास्त असं दिसतंय। तर जवळून दाखवते मी तुम्हाला किती चिक्कू लागलेले आहेत। तर हे पहा, याची एवढी उंची आहे, एवढं उंच झाड आहे चिक्कूचं आणि शेजारीच नारळाचं झाड सुद्धा आहे। तर बघा किती छान चिक्कू लागलेले आहेत आणि खालच्या फांद्यांना सुद्धा लागलेले आहेत, म्हणजे अगदी जमिनीलगत ज्या फांद्या खाली आलेल्या आहेत त्याला सर्व बाजूला चिक्कू लागलेले आहेत। तर पूर्ण झाड गच्च भरलंय चिक्कूनी। अजून लहान आहेत, आता तोडायला आलेले नाही कारण हे कच्चेच आहेत चिक्कू, पण खूप सारे चिक्कू लागलेले आहेत। गावाकडे काय होतं, भरपूर लोकांकडे शेती असल्यामुळे ना प्रत्येकाच्या शेतामध्ये ना वेगवेगळी फळझाडं असतातच। त्याच्यामुळे गावाकडल्या लोकांना आहे ना ह्या फळझाडांचं किंवा फळांचं एवढं अप्रूप वाटत नाही, विशेष वाटत नाही। तसं शहरातल्या लोकांना गावाकडे आल्यावर आहे ना हे असं पाहिल्यानंतर खूप विशेष वाटतं आणि खूप छान वाटतं पाहायला। तर आहे ना मी जेव्हा येते ना गावी आमच्या तर आहे ना आल्यानंतर मी हे असे व्हिडिओ शूट करत असते। मला फार आवडतं हे असं पाहायला, कारण माझ्या माहेरी शेती जरी असली ना तरी फळझाडं वगैरे लावलेली नाही आहे। त्यामुळे माझ्या सासरी ना बरीच फळझाडं लावलेली आहे। त्यापैकी आज कोणकोणती झाडं लावलेली आहे ना ते मी सर्व नाही दाखवणार। तर आमची डाळिंबाची बाग दाखवणार आहे। तर चिक्कूचं आता तुम्ही पाहिलंच। आता आम्ही आहे ना आमच्या डाळिंबाच्या बागेमध्ये आलेले आहे। तर सर्व शेतामध्ये ना डाळिंबच लावलेली आहे। आमचे कारभारी आणि मी दोघांनी आहे ना शेतामध्ये आल्यावर फोटो काढले आणि सर्व शेतामध्ये ना फेरफटका मारला आणि फिरून पाहिलं तर इथे आमचे ना नारळाची झाडंसुद्धा आहे, म्हणजे कमीत कमी 20-22 नारळाची झाडं असतील। तर आम्हाला वर्षभर आहे ना घरचंच खोबरं असतं, कारण याला भरपूर नारळ लागतात। पूर्ण झाड गच्च भरतं नारळांनी, त्याच्यामुळे आम्हाला आहे ना घरचंच असतं खोबरं। आणि सर्व शेतामध्ये ना डाळिंब असल्यामुळे ना दुसरं काही आम्ही करत नाही, कारण आमच्या गावाकडली शेती आहे ना ही म्हणजे माती मुरमाड आहे। तर इकडे ना फळबागा छान येतात या अशा मातीमध्ये। त्यामुळे सर्व आमच्या गावामध्ये जेवढी काही लोक आहेत ना सर्व लोक आहे ना फळबागाच करतात जास्त। आमच्या गावी ना सगळे शेतकरी ना दुसरी कुठली पिकं घेत नाही, शक्यतो आहे ना फळबागाच लावतात, कारण आमची जमीनच तशी आहे फळबागांच्या योग्यतेची आणि त्यामुळे छान फळबागा बहरतात आणि भरपूर छान उत्पन्न मिळतं। त्यामुळे ना दुसरी पिकं लावण्याची गरज पडत नाही आणि फळबागांना एवढं जास्त रोज लक्ष पण द्यावं लागत नाही। तर आहे ना हे पहा किती छान छोटी छोटी फुलं आलेली आहे, डाळिंब लागायला लागलेली आहे। आता हीच फुलं पुढं जाऊन आहे ना याचं डाळिंबात रूपांतर होतं। तर आहे ना आम्ही पण खाण्यापुरतंच थोडंसं आहे ना भाजीपाला करतो शेतामध्ये, एका शेताच्या कोपऱ्यात। बाकी सर्व ठिकाणी आहे ना आमचं डाळिंबच आहे। आम्ही कधी कधी ऊससुद्धा लावतो, एक कोपरा आम्ही रिकामा ठेवला ना तिथे ऊस लावतो, यावर्षी नाही लावलेला। तर हे पहा सर्व डाळिंबाची झाडं तुम्हाला दिसतील। सीझनमध्ये मी आहे ना व्हिडिओ केला होता ना तेव्हा मी दाखवलं होतं, पूर्ण झाडं पूर्ण मोठे झालेले डाळिंब कशी दिसत आहे ते मी दाखवलं होतं बागेमध्ये। पूर्ण झाड वाकून जातं, एवढे छान डाळिंब मोठे होतात। तर छान असे डाळिंब दिसत आहे, म्हणजे आता फुलं लागायला लागलेली आहेत। याला वेळच्या वेळी औषध फवारणी वगैरे करावी लागते, छाटणी करावी लागते आणि सर्व बागामध्ये ना ठिबक सिंचनच बसवलेलं आहे, त्यामुळे काही हाताने पाणी घालायला लागत नाही। तर इथेच चुलत दिरांची ना पपईची बाग आहे, तिथूनच रस्ता आहे आमच्या आहे ना खालच्या वावरात जाण्याचा। तर तिथं मुलांनी थोडंफार आहे ना फोटो काढले मुलांनी आणि आता आमच्या आहे ना खालच्या वावरामध्ये आम्ही गेलो। तर हे ना ओढ्याच्या जवळच हे वावर आहे, त्यामुळे ना इथे काही जास्त आम्ही पिकवत नाही, तर फक्त थोडंफार तरकारी म्हणजे शेपू, मेथी, कांदा, लसूण वगैरे असं लावत असतो। तर इथे ना आत्ता मे महिन्यात डाळिंब लावलेलं आहे, त्याच्यामुळे डाळिंबाची झाडं इथली लहान आहेत। तर इथे ना खाण्यापुरती घरगुती मेथी, शेपू, परत आहे ना हरभरे लावलेले आहेत, इथे लसूण पण लावलेलं आहे आणि आता कांद्याचे बी पण टाकलेले आहेत कांद्याची रोपं तयार करण्यासाठी। म्हणजे आम्ही काही विकत नाही, हे घरगुती खाण्यासाठीच आमचे दीर करत असतात, मोठे दीर।
तर आहे ना पूर्ण वर्षभर आपल्याला घरगुती लसूण कांदा वगैरे खायला मिळतो आणि भाजीपाला आपल्याला रोजच लागत असतो, तर खाण्यापुरतं करत असतो. तर आहे ना आमच्या दादांनी, म्हणजे आमच्या मोठ्या दिरांना आम्ही दादा म्हणतो, तर त्यांनी लावलेलं आहे इथे. आणि पुढे आहे ना पुढच्या वावरामध्ये गहू पण टाकलेला आहे त्यांनी, हरभरा गहू सर्व टाकलेलं आहे. तर शेतकरी असल्याचा हा फायदा होतो की घरगुतीच आपल्याला सर्व भाजीपाला वगैरे सगळं जे काय लागतं ते आपण पिकवू शकतो शेतामध्ये. माझी गच्चीवरील बाग तुम्ही नेहमीच पाहता, ही आमची गावाकडली घरची डाळिंबाची बाग आणि चिक्कूची झाडं वगैरे तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय.